नमस्कार. तर एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ थोडासा शॉपिंग स्पेशल असा असणार आहे. परवा ज्यांच्याकडे आम्ही जेवायला गेलो होतो, तर माझ्या फ्रेंड्स आणि त्याची फॅमिली मी घरी बोलवलं आहे. आम्ही सगळे भजीची पार्टी करणार आहोत आणि त्यानंतर आम्ही शॉपिंगला जाणार आहोत. बघूया मग आजचा ब्लॉग. तर इथे मी आता नाश्त्यासाठी भजी वगैरे बनवते आहे. बरंचसं सामान इंडियामधून घेऊन आली होती छोटं मोठं, त्यामुळे इझी गेलं मला हे सगळं तयार करायला. तर नाश्त्याला भजी आणि चहा वगैरे घेऊन आम्ही शॉपिंगसाठी जाणार होतो. त्यानंतर मिस्टरांचे सुद्धा एक फ्रेंड आले होते. मग सगळ्यांनी मस्त भजी आणि चहा एन्जॉय केला आणि त्यानंतर आम्ही बऱ्याच स्कूलच्या गप्पा मारल्या. त्याची मुलं पण एकदम छान असे क्यूट आहेत सगळे. आणि त्यानंतर मग सगळ्यांच्या गप्पा, ज्याच्या त्याच्या स्कूलच्या गप्पा, ह्या सगळ्यामध्ये वेळ बराच निघून गेला. त्यानंतर त्याच्या मुलाने हा मस्त तुम्हाला होम टूर दिला आहे की कसं घर आहे म्हणून. तर छोटा आहे पण छान आहे, म्हणजे मस्त बॅचलर लोकांनी एकदम छान ठेवला आहे रूम. तर असा सगळा मिस्टरांचा इथला रूम आहे आणि कसा महिना निघून गेला हे कळालंसुद्धा नाही. तर इथे आमचा नाश्ता चालू होता आता. त्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे करून पुन्हा जरा वेळ आम्ही गप्पा मारल्या आणि ॲक्च्युली 28 वर्षानंतर योगेश आणि माझी भेट झाली होती. तेही मी अचानक पहिला व्हिडिओ यूट्यूबवरती पोस्ट केला आणि त्याच्यानंतर त्यांना समजलं की मी आली आहे म्हणून इकडे, आणि मग त्याचा आणि माझा कॉन्टॅक्ट झाला. आणि मग त्यानंतर असं झालं की आम्हाला सगळ्यांना वेळ खूप कमी मिळाला गप्पा मारायला, पण जितकं शक्य होईल तेवढा योगेशने आणि श्रेयाने आम्हाला वेळ दिला आणि खरंच खूप छान पाहुणचार केला. त्यामुळे जस्ट नाश्त्यासाठी वगैरे म्हणून त्यांना आम्ही आमच्याकडे बोलवलं होतं. आणि नेक्स्ट टाईम मोठा प्लॅन करू. इंडियामध्ये आल्यानंतर त्यांना नक्कीच आपल्याकडे बोलवणार आहे मी. आणि मस्त वाटलं, खूप छान वाटलं. त्यानंतर आम्ही सगळे गप्पा करून खूप हसलो आणि जुन्या आठवणींमध्ये खूप किस्से, आमचे स्कूल टाईमचे किस्से, हे सगळे किस्से सांगून सांगून योगेशने खूप हसवलं. आणि त्याचं हे गोड बाळ एकदम खूप मस्तीखोर. आणि मग त्याच्यानंतर आम्ही सगळे शॉपिंगला गेलो. खजूर घ्यायचे होते, काही चॉकलेट्स घ्यायचे होते. तर हे सगळं घेण्यासाठी म्हणून आम्ही तिकडे गेलो. तर असा सगळा आजचा एकदम जुन्या आठवणींमधला, त्याच्यानंतर थोडासा नाश्ता पाणी वगैरे. आणि माझा हा सेकंड लास्ट ब्लॉग आहे सौदी अरेबियामधला. तर असा आमचा वेळ पटापट निघून गेला. तर ही बघा, एकदम तिला मस्त फोटो काढायला वगैरे खूप आवडायचं. त्यानंतर इथे मी योगेशला चिडवत होती की ड्रायव्हरचं पण काम करता का तुम्ही पार्ट टाईम वगैरे म्हणून. तर तो खूप हसत होता. मस्त इकडे छान गाडी आहे सगळ्यांकडे, छान आहे त्यांचं सगळं. आणि हे खजूरचं शॉपमध्ये आम्ही गेलो होतो. तर इकडे हे सगळं जे मांडून ठेवलं आहे ना, की आपण टेस्ट करून मग घेऊ शकतो. म्हणजे आपल्याला पाहिजे तेवढे खजूर आपण खाऊन बघू शकतो आणि मगच आपण जे आवडतील ते घेऊ शकतो. तर खूप छान क्वालिटी आहे सगळ्या खजूरची. आणि वरतून ते शॉपवाले आपल्यालाच सांगतात की तुम्ही हे ट्राय करा, ते ट्राय करा. आपल्याला पाहिजे तिथून आपण घेऊन ते ट्राय करून आणि मगच घेऊ शकतो. एवढं छान शॉप होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आम्ही खजूर घेऊन चॉकलेटच्या शॉपमध्ये गेलो. तर चॉकलेटच्या शॉपमध्ये गेल्यानंतर पण सेम होतं की आपल्याला पाहिजे तेवढे चॉकलेट्स आपण घेऊ शकतो आणि मग त्याच्यानंतर हे करू शकतो, आपल्याला जे आवडतील ते घेऊ शकतो. तर इथे बऱ्याच व्हरायटीचे चॉकलेट्स आहेत आणि आपल्याला जे पाहिजे ते आपण टेस्ट करायचं आणि जी टेस्ट आवडेल ते चॉकलेट्स आपण इथून घेऊन जाऊ शकतो. बिलकुल कोणीही काही म्हणत नाही की तुम्ही इतके चॉकलेट्स खाल्लेत किंवा काय. तर आम्ही कमीत कमी आम्ही 7 जण होतो. तर आम्हाला आवडेल तितके चॉकलेट आम्ही खाऊन बघत होतो आणि मग त्यानंतर आम्ही घेत होतो. तर छान वाटलं, म्हणजे खूप बाहेरच्या देशातसुद्धा. आणि ते लोक आपल्याला इतके रिस्पेक्टनी खायला देतात चॉकलेट्स की तुम्ही खाऊन बघा आणि मग घ्या. तर मस्त वाटलं, भरपूर साऱ्या व्हरायटी होत्या. मग त्याच्यातून थोडी शॉपिंग केली आणि मग त्यानंतर आम्ही चॉकलेट्स वगैरे काही जे घ्यायचं ते सगळे सामान घेऊन आम्ही बाहेर गेलो. त्याच्यानंतर हॉटेलला गेलो, जेवण वगैरे केलं, पुन्हा तिथे गप्पा मारल्या. अक्षरशः हॉटेल बंद होईपर्यंत गप्पा मारल्या. आणि खरंच योगेश आणि श्रेया, तुम्ही दोघांनी खूप मस्त पाहुणचार केला मला आणि छान वाटलं तुम्हाला भेटून.
अशी लोकं असावीत आपल्या आयुष्यामध्ये. आणि मला तर प्रत्येक चॉकलेट मला तिथे ट्राय करायला देत होते. मी तर चॉकलेट खाऊन खाऊन कंटाळली होती. कारण तर अशा पद्धतीने माझं शॉपिंग झालं. कारण मला 2 दिवसात निघायचं होतं, त्यामुळे खूप तयारी माझी चालू होती. आणि शॉपिंग वगैरे करून आम्ही नंतर इतक्या साऱ्या चॉकलेटच्या व्हरायटी, दुबई चॉकलेट, आणि योगेशचे मुलं मला खूप असे सांगत होते, की हे ट्राय करा, ते ट्राय करा, आणि नुसतं खाऊन बघायला सांगत होती. तर अशा पद्धतीने आमचा दिवस गेला. आणि नंतर लास्टला आम्ही सगळी शॉपिंग वगैरे झाली आणि मग त्यानंतर आम्ही जेवायला गेलो. मग नुसतं जेवण वगैरे करून मस्त. तर इथे बॉय आणि गर्ल त्यासाठी सुद्धा एकदम छान छान चॉकलेट्स होते. खूप साऱ्या व्हरायटी बघून खरंच छान वाटलं. तर हे जे आहे ना, ते ऑरेंजच्या साली आहेत, म्हणजे संत्र्याच्या साली आहेत वाळून ठेवलेल्या, आणि ते बोरं आहेत, सुकवलेली बोरं असतात ना ती आहेत, आणि गोड होते. तर मस्त आम्ही खाऊन बघितलं ते. त्यानंतर आम्ही मस्त डिनर एन्जॉय केलं छान, आणि नंतर मग चहा वगैरे घेतला. पुन्हा तिथेही थोड्याशा गप्पा मारल्या आणि मग आम्ही घरी आलो. तर असा सगळा माझा सौदी अरेबियामधला प्रवास शेवटच्या 2 दिवस आधीचा होता. तर छान वाटलं. योगेश आणि फॅमिलीमुळे तर अजून खूप छान वाटलं, की त्यांना भेटूनही छान वाटलं, आणि वेळही आमचा खूप छान गेला. तर भेटूया मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत